नवीन वर्षाला प्रत्येक जण आपला एक नवीन संकल्प मानत असतो। अशातच कुणाल सरमळकर यांनी एक संकल्प बांधलेला आहे आणि त्याची चर्चा ही सध्या जोरदार सुरू आहे। वांद्रे येथील कलानगरच्या ब्रिज वरती कुणाल सरमळकर यांचा बॅनर हे सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत। यामध्ये मुंबई महानगरपालिका हा एक नवा संकल्प त्यांनी बांधलेला आहे। आपण बातचीत करणार आहोत त्यामागे त्यांचं काय नेमकं रहस्य आहे किंवा काय त्यामागची संकल्पना आहे। साहेब नमस्कार, काय नेमका संकल्प आहे नवीन वर्षातला आपला? लोकसभेवर विजय झाला, विधानसभेवर विजय झाला शिंदे साहेबांचा। आता बीएमसी येत्या बीएमसी इलेक्शनला महानगरपालिकेवर सुद्धा भगवा फडकवायचा आहे आणि तो साहेब फडकवणारच। महापौर हा एकनाथ शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब शिवसेनेचाच असेल। मागील अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की घोडदौड ही सुरू आहे, ती काही थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि मातोश्री समोर लागलेला हा बॅनर सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय। मातोश्री समोर आम्ही एवढा मोठा कॅडर उभा केला आहे, तर बॅनर ठीक आहे, आम्ही सुरुवातीपासूनच लावतोय तिकडे, असं काही प्रॉब्लेम नाही आहे। कारण आपली लोक इथे आहेत, आपण काम करतोय आणि ते साहेबांना सुद्धा माहिती आहे। दुसरीकडे साहेब चर्चा आहे ती म्हणजे आपल्याला आलेल्या एका धमकी म्हणजेच निनावी पत्राची। काय नेमकं हे निनावी पत्र आहे, काय त्यात उल्लेख आहे आणि कुणी पाठवलंय आणि कसं आलंय? आता राजकारणात आहे तर धमक्या वगैरे येतच राहतात। आज एक बेनामी पत्र आलंय दुपारी 12:30 वाजता आणि ते सुद्धा पोस्टाने आलंय। येणार आता जे निवडणूक झाली विधानसभेवरच रिलेटेड आहे ते, आणि त्याच्यामध्ये काही माहिती दिली आहे की या लोकांपासून तुम्हाला जीवाला धोका आहे, या त्यांच्यावर असे केसेस आहेत, अमुक आहे तमुक आहे, आणि भरपूर राजकारणाच्या बद्दल पण लिहिलं आहे त्याच्यामध्ये। हे राजकीय पुढारी इन्वॉल्ड आहेत, त्याची कंप्लेंट आम्ही निर्मलनगर पोलीस स्टेशनला दिली आहे आणि पोलीस चौकशी करतायत। राजकीय पुनर्वसनातनं ही संपूर्ण धमकी आहे का आणि काय यामागे कोण आहे असं वाटतंय? ते आता सांगणं कठीण आहे, पोलीस इन्व्हेस्टिगेशन नंतर पोलीस तपासून करून तुम्हाला सांगतील। राजकीय पूर्ववैमनस्यातनं ही संपूर्ण धमकी आलेली आहे का? हो, राजकारणाची रिलेटेड आहे आणि येणारा आता जी निवडणूक पार पडली विधानसभेचं त्याच्या संबंधितच आहे। तर आपण पाहतोय की कुणाल सरमळकर जे शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत वांद्रे येथील, त्यांना एक निनावी पत्र आलेलं आहे आणि या निनावी पत्रातनं आपल्याला एका व्यक्तीकडनं धमकी आहे, धोका आहे आणि तो आपल्यावरती हल्ला करू शकतो असं हे पत्र आलेलं आहे। आणि या प्रकरणी त्यांनी नुकतीच निर्मलनगर पोलीस ठाण्यात आता तक्रार दाखल केलेली आहे। यापुढे नेमकं काय यावरती पोलीस ऍक्शन घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप्रस्तुकीसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।